संध्याकाळ होत होती. आकाश पूर्णपणे काळे झाले होते. जणू काळ्या रंगाची बाटली कोणी ओतली आहे. कदाचित पाऊस येण्याची वाट पाहत आहे. चांदणीला ढगाळ आकाश आणि गार वारा खूप आवडला. चांदणी गेल्या अर्ध्या तासापासून आरशासमोर उभी होती. बन रायडरबद्दल काय ते ड्रेसअप करण्यासाठी ती रिहर्सल करत होती. तिने 3दा साडी बदलली होती. चांदणीला मेकअपची खूप आवड होती. आज तिला मिसेस कपूरच्या मुलीच्या लग्नाला हजेरी लावायची होती. चांदणी कॉलेज शिक्षिका होती, पण दिसायला कॉलेज स्टुडंटसारखी होती. तिला नेहमीच सुंदर दिसावं आणि सुंदर राहावं असं वाटत होतं. आता चांदणी तयार होऊन निघत होती. तिची नजर वर्तमानपत्रावर पडली. त्यात भैरव चौकाची काही बातमी होती. भैरव चौक नावाच्या छोट्या भागात अनेक विचित्र घटना घडल्याचं लिहिलं होतं. किती घटना घडल्या आहेत. दरोडा, खून, अपहरण, बलात्कार, राक्षसी ताबा, सर्व घटना तिथे घडल्या आहेत. आणि दिवसाढवळ्याही तिकडे जाण्याचे धाडस लोकांनाही होत नाही. बातमी वाचताच चांदणीचा चमकणारा चेहरा विरळ झाला. तिच्या चेहऱ्यावर थोडी भीती दाटून आल्यासारखं वाटलं. ही बातमी तिच्या मनात घर करून बसल्यासारखी. ती थोडा वेळ तिथेच शांतपणे उभी राहिली. होय, मिसेस कपूरच्या फोनने चांदणीचे मौन भंगले. चांदणीने फोन उचलला आणि बोलता बोलता तिथून गाडीतून निघून गेली. चांदणीला लग्नाला पोहोचायला काहीच अडचण नव्हती. चांदणीने गाडी सोडण्यापूर्वी पुन्हा एकदा तिचा चेहरा उजळला. हसऱ्या चेहऱ्याने चांदणीचं स्वागत झालं. पण चांदणीकडे वाईट हेतूने पाहणारे काही चेहरे होते. ते चेहरे होते कॉलेजचे बदमाश आणि कॉलेज ट्रस्टींचे बिघडलेले मुले. कॉलेजचे पोरं त्यांना 5 पापी म्हणायचे. मुलींची छेड काढणे, गैरवर्तन करणे, भांडणे हे त्या 5ही जणांचे काम होते. त्या 5ही जणांकडे नोकरी होती, म्हणूनच कॉलेजने त्यांना 5 पापी असे म्हटले आहे. चांदणीलाही त्यांची कृती चांगलीच ठाऊक होती. त्यामुळे तिने त्यांच्याकडे दुर्लक्ष करून लग्नाला हजेरी लावली. तिला कळालेच नाही रात्रीचे 11 वाजले आहेत. तिला घरी पोहोचायला अजून 2 तास बाकी होते. काय करावे तिला समजेना. चांदणीचा नवरा तिला जातीने फोन करायचा. हॅलो चांदणी, तू कुठे आहेस? जतीन म्हणाला, लग्नाला आले पण खूप उशीर झाला आहे. मी आता मिसेस माथुर सोबत निघते आहे, चांदणी म्हणाली आणि तिने फोन ठेवला. चांदणीने पटकन मिसेस कपूरला बाय म्हटलं आणि मिसेस माथुरला शोधू लागली. पण मिसेस माथुर खूप वेळाआधीच घरी निघून गेल्याचे समोर आले. चांदणी विचार करू लागली, आता घरी एकटी कशी जाणार? मग अचानकच विजांचा कडकडाट सुरू झाला. कदाचित काही वेळाने पाऊस पडेल. ते 5ही जण चांदणीच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवून होते. पाऊस पडायला सुरुवात होण्याआधीच चांदणीने थोडं अंतर कापलं होतं. पावसाला सुरुवात झाली. चांदणी मनात विचार करत होती की पाऊस थांबायची वाट पाहावी का, किंवा मग पुढं जावं. चांदणीला लवकरच ठरवायचे होते की काय करायचे. तिने पुढे जाण्याचा निर्णय घेतला आणि ठरवले की पुढे जायचे. मुसळधार पाऊस सुरू असताना चांदणीची गाडी थोडी पुढे गेली होती. नेहमी चांदण्यांना थरथर कापणारे पावसाचे थेंब आज अडथळा ठरत होते. पावसाच्या रिमझिम सरी कापत चांदणी पुढे सरकत होती. चांदणीचा पुढे जाण्याचा निर्णय योग्य होता, कारण पाऊस थांबला होता. चांदणी हलक्या मनाने गाडी चालवत होती. पण आज चांदणीसाठी वाईट दिवस आहे असेच वाटत होते, कारण समोर खूप ट्रॅफिक जाम होता. वाहनांच्या लांबच लांब रांगा होत्या. कुणाला विचारल्यावर कळालं की समोर ट्रॅफिक जाम झाला आहे, त्यामुळे पुढचा रस्ता पूर्णपणे ठप्प झाला आहे. रस्ता मोकळा होईपर्यंत कदाचित सकाळ झाली असती. सकाळचे नाव ऐकताच चांदणीचे मन भीतीने उडू लागले. मग चांदणी पाहते की काही वाहने कच्च्या रस्त्याने जात आहेत. भाऊ, हा कच्चा रस्ता कुठे जातो? चांदणीने कुणाला तरी विचारले. हा कच्चा रस्ता शहराकडे जातो ताई. चांदणी पुन्हा विचार करू लागली की रस्ता उघडण्याची वाट पाहावी का या मार्गाने पुढे जावे. वाट मोकळी होण्यासाठी ती एकटी किती वेळ वाट पाहणार, असा तिला प्रश्न पडला. शहरातील लोकही कच्च्या रस्त्याने जाणाऱ्या वाहनांच्या बरोबरीने वाहने चालवत होती. आपणही त्या मार्गाने जाऊ शकतो,
त्यामुळे तिने कच्च्या रस्त्यावरून घरी जाण्याचा निर्णय घेतला होता. पण अजूनही भीती डोक्यावर घिरट्या घालत होती, कारण ती दिव्यासारखी पुढे सरकणाऱ्या वाहनांचा आधार घेत पुढे जात होती. पुढे जाणाऱ्या वाहनांचा वेग वाढतो. त्या सर्व गाड्या चांदणीच्या गाडीच्या पुढे निघून जातात. त्या गाड्या इतक्या पुढे गेल्या होत्या की हेडलाईटच्या मदतीने त्या दिसू लागल्या. त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी चांदणीही तिच्या गाडीचा वेग वाढवते. पण गाडी अचानकच थांबते. गाडी थांबताच चांदणी वैतागली. ती समोर एकटी होती. तिथे कोणीच नव्हते. जवळ येणारी वाहने एकामागून एक दृष्टीआड होत होती. चांदणीला अस्वस्थ वाटू लागले. हृदयाचे ठोके वेगाने चालू होते. तिच्या कपाळातून एकामागून एक भीतीचे थेंब टपकू लागले. ती जोरजोरात श्वास घेत होती. तिने पर्समधून फोन काढला आणि जतीनचा नंबर डायल करू लागली. पण मोबाईलला नेटवर्क नव्हते. ती इतकी घाबरली होती की तिला गाडीतून बाहेर पडायलाही भीती वाटत होती. तिला काही सुचत नव्हते. ती वारंवार चावी डावीकडे आणि उजवीकडे वळवत होती. पण परिणाम असा झाला की गाडी सुरू होत नव्हती. अचानकच चांदणीची नजर तिच्या पर्सकडे जाते आणि त्यात एक तावीज दिसतो. तो तावीज चांदणीच्या आईने तिच्या शेवटच्या दिवसात तिला दिला होता. जेव्हा तिने तो विकत घेतला होता तेव्हा तिला सांगण्यात आले की हा तावीज वाईट काळात तुमचे रक्षण करेल. चांदणीने लगेचच तावीज घेतला आणि डोळे मिटून पुन्हा गाडी सुरू करण्याचा प्रयत्न केला. ती प्रयत्न करू लागली आणि तावीजने काम केले आणि गाडी एका झटक्यात सुरू झाली. त्यामुळे चांदणीने सुटकेचा निश्वास सोडला. चांदणी तावीजाची ताकद पाहून थक्क झाली. कोणताही वेळ वाया न घालवता चांदणीने 1 किलोमीटर अंतर कापले होते आणि तिथे तिला एक बोर्ड दिसला. फलकावर लिहिले होते, भैरव चौक. भैरव चौक हे नाव वाचताच तिला हसू आले आणि तिचे डोळे उघडेच राहिले. तिचा श्वास पुन्हा वेगाने वाढू लागला. तोच भैरव चौक ज्याबद्दल चांदणीने वाचले होते, जिथे रक्त आणि बलात्कार झाले होते. बऱ्याचशा घटना घडल्या होत्या. तिने पुन्हा तावीज हातात धरला आणि क्षणभर डोळे मिटले. यावेळी गाडी थांबू नये अशी प्रार्थना ती देवाकडे करत होती. परंतु हे काय? भैरव चौकाच्या नावाच्या फलकासमोर चांदणीची गाडी थांबली. चांदणीने बाहेरचे दृश्य पाहिले तेव्हा खूप अंधार आणि भीतीदायक वातावरण होते. शेकोटीच्या लखलखणाऱ्या प्रकाशाशिवाय काहीही दिसत नव्हते. चांदणीने पुन्हा तावीज उचलला आणि डोळे मिटून देवाचे नामस्मरण केले. गाडी सुरू केली. तिची बोटे सुद्धा एक एक करून गाडीची चावी फिरवताना थकली होती. पण आता ह्यावेळी गाडी सुरू होत नव्हती. तिने 2 वेळा फोन केला, पण तिथेही ती अपयशी ठरली. ती खूप घाबरली. गाडीतून उतरतानाही तिचे पाय थरथरत होते. तेव्हा तिला समोर काहीतरी दिसले. समोर काहीतरी पांढरी आणि अस्पष्ट अशी आकृती जवळ येत होती. तिला पाहून चांदणीला धक्काच बसला आणि तिचे अंग थरथर कापायला लागले. तो आकार पुढे येत असताना त्या एका आकृतीचे रूपांतर 3 आकृतीत झाले. काळ्या कुट्ट अंधारात पांढरा रंग स्पष्ट दिसत होता. चांदणी फक्त त्यांच्याकडे बघत होती. विचार करत होती की हे काय येत आहे? पांढरी चादर घातलेला माणूस की काही भूत? चांदणीला घाम फुटू लागला. चांदणी पटकन गाडीच्या खिडक्या बंद आहेत की नाही ते तपासू लागली आणि तिथे बसून तिने विकत घेतलेला तावीज हातात घेऊन डोळे मिटून देवाचे नामस्मरण सुरू केले. आता त्या आकृत्या चांदणीच्या गाडीसमोर घिरट्या घालू लागल्या. घाबरलेली चांदणी जोरजोरात श्वास घेत होती आणि किंचित चुळबुळ करून ती पाहत होती. कोणीतरी गाडीच्या काचेवर जोरात आदळले. तेव्हा चांदणीने तिकडे पाहिले. ते गाडीची काच फोडण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून आले. चांदणी भीतीने जोरात ओरडू लागली, वाचवा वाचवा. ती ओरडत राहिली आणि तो काचेवर आपटून एक काच फोडला. चांदणीला कुठून तरी मदत मिळावी म्हणून ती जोरात ओरडते. ती म्हणते, मदत करा, कोणीतरी मला वाचवा. कोणीतरी गाडीचा दरवाजा उघडला आणि चांदणीचा हात गाडीतून बाहेर घेतला. तिला कुणीतरी एका हाताला धरून वाहनातून खाली फेकले. ती खाली पडून दगडावर आपटली. तिने हिंमत एकवटली
आणि तिथून उभी राहिली आणि पाहिले की ते तिघेजण होते ज्यांनी पांढऱ्या चादरी पांघरलेल्या होत्या. त्या सर्वांच्या हातात सुऱ्या होत्या. हे तिघेही उभे होते. हे सर्व दरोडेखोर असल्याचे चांदणीला समजले आणि काही न बोलता चांदणीने दागिने काढायला सुरुवात केली. हे सगळं घ्या, पण मला जाऊ द्यात, ती रडत त्या लुटारूंना म्हणाली. एका दरोडेखोराने तात्काळ चांदणीच्या हातातील सर्व दागिने हिसकावले. अजूनही ती फक्त ढसाढसा रडत होती. आम्ही हे सर्व घेऊ, पण एवढी लूट आम्हाला पुरेशी नाहीये, एक दरोडेखोर चांदणीकडे वासनेने पाहत म्हणाला. चांदणीने दरोडेखोरांचा इरादा समजून तेथून पळ काढला. हे तिघेही चांदणीच्या मागे धावले, पण घाबरलेली चांदणी कुठपर्यंत पळू शकते. ते 3 लांडगे शेवटी तिच्यापर्यंत पोहोचले. मदत, मदत, चांदणी सर्व शक्तीनिशी ओरडली. कोणीही येणार नाही, एक दरोडेखोर हसत म्हणाला. तेव्हाच एका दरोडेखोरावर मागून जोरदार हल्ला झाला. तो दरोडेखोर मारला जातो. चांदणीला आशेचा किरण दिसला. ते 2 दरोडेखोर मागे वळून पाहतात. हा हल्ला कोणी केला? चांदणीनेही हल्ला जिथून झाला होता त्या दिशेला पाहिलं. तिथे ते कॉलेजचे 5 विद्यार्थी, ज्यांना महाविद्यालय 5 पापी असे म्हणत होते, ते 5 विद्यार्थी उरलेल्या 2 दरोडेखोरांवर वार करतात. त्यांना मारहाण करतात आणि त्यांना बेशुद्ध करतात. चांदणी घाबरून तिथेच उभी राहिली आणि डोळ्यात पाणी आणून बघत राहिली. ती विचार करत होती की मी ज्या 5 जणांना वाईट आणि चुकीचे समजत होते ते तसे नव्हते. आज ते लोक चांदणीला एका भीषण अपघातातून वाचवत होते. मॅडम, आम्ही वाईट आहोत, पण सगळ्यांचा आदर करतो. तुम्ही कसली काळजी न करता जा. हा बंटी तुम्हाला सुखरूप घरी सोडेल आणि आम्ही या दरोडेखोरांना पोलिसांच्या ताब्यात देऊ. या लोकांनी भूतांच्या नावावर खूप लूट केली होती. आता पोलीस त्यांना मोजमजेची चव देतील, असे एका विद्यार्थ्याने सांगितले. कृपया मला माफ करा, माझा गैरसमज झाला. या पलीकडे चांदणीच्या तोंडातून एकही शब्द बाहेर पडत नव्हता. चांदणीच्या डोळ्यातून फक्त अश्रू बाहेर पडत होते, जे सर्व गोष्टी सांगत होते. आणि यामुळे चांदणी तेथून सुखरूप घरी गेली.